आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे आहे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाच्या वतीने जे कंटेम्प्ट पिटिशनमध्ये आदेश देण्यात आले होते, त्या संदर्भातली माहिती घेतली होती. त्या अनुसरून जे आहे शासनाला कारवाई करावी लागत आहे आणि त्या ऑर्डरच्या वतीनेच हा उमेदवारांसाठी आज पवित्र पोर्टलवर जे आहे 14/1/2024 रोजी उमेदवारांसाठी सूचना आलेल्या आहेत. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत त्यांनी इथे सूचना दिलेली आहे आणि रजिस्ट्रेशन देखील सुरू करून दिलेलं आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये 8534/2023 त्यानंतर 732/2023 त्यामध्ये 14 तारखेला किंवा 20 तारखेला वेगवेगळे आदेश झाले होते. म्हणजे याचिका वेगळ्या होत्या, परंतु आदेश सर्वांना जे आहे एकसारखाच यामध्ये क्लब करून देण्यात आला होता. यानंतर अन्य याचिकेमध्ये नागपूर खंडपीठामध्ये 6535 ही याचिका होती. त्या सर्वांमध्ये तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये 12424 होती. या याचिकांतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकारी यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो टी घोटाळ्यातील उत्तीर्ण जे उमेदवार होते, तर त्यांनी जे त्यांना वगळून म्हणजे अशा उमेदवारांना वगळून ज्यांचं नाव टी घोटाळ्यामध्ये होता, ज्यांच्याकडे टी-ईटीचा फ्रॉडचा सर्टिफिकेट होता, तो उमेदवार इथून वगळण्यात आलेले आहे आणि हे उमेदवार वगळून अन्य जे उमेदवार असतील तर त्यांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासंदर्भात सोयी उपलब्ध करून देण्याबाबतचे मान्य उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या आदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या याचिकांमध्ये एकसारखे आदेश दिले होते. तर याला अनुसरून जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचिका जे कर्ते होते त्यांच्याकडून ईमेल त्यांना करायला सांगितले होते शासनाने. उच्च न्यायालयात तशी माहिती दिली होती. माननीय जज साहेबांच्या वतीने सांगितलं होतं, की अशा उमेदवारांनी त्यांचे अर्ज ते तपासण्यासाठी ईमेल करावे. त्या अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये केवळ शिक्षक पात्रता परीक्षा सी-टी-ईटीची म्हणजे केंद्राची सी-टी-ईटी जी परीक्षा असते, महाराष्ट्र राज्याची महा-टी-ई-टी असते आणि केंद्राची सी-टेट असते. तर केवळ सी-टेट पात्रताधारक आणि ज्यांच्याकडे 9 ते 12 साठी क्वालिफिकेशन असेल म्हणजेच बी-एड धारक अशा उमेदवारांना जे आहे त्यांचे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. म्हणून त्याला जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून पुणे स्तरावर अशा उमेदवारांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर अशा उमेदवारांचे आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत मान्य उच्च न्यायालयात येथे अवमान याचिका म्हणजेच मित्रांनो काल मी कंटेम्प्ट पिटिशनची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली होती. त्यालाच इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. 31/2024 ही अवमान याचिका होती व इतर याला 4 याचिका होते. तर त्या अवमान याचिकेमध्ये जे आहे 12/1/2024 रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये शासनाचे जे पत्र आहे 12/1/24 अनुसार म्हणजे उच्च न्यायालयामध्ये शासनाने त्यांचे पत्र दिले अन्वय सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून म्हणजे मित्रांनो कॅरेक्टर यांची जे तपासणी पुढे होणारच आहे, त्याचे अधीन राहून स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने आता मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सी-टेट पात्र असलेले उमेदवार तसेच बी-एड ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन असतील असे उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची नोंदणी करण्याची त्यांना शासनाने सुविधा दिलेली आहे. त्यांनी जे आहे अशा उमेदवारांना यापूर्वी माहिती पुरविलेल्या ईमेलवर कळविण्यात देखील आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो उमेदवारांना त्यांनी ईमेल देखील केलेले आहे. आता या याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करिता नोंदणी करण्यासाठी दिनांक 16/1/2024 पर्यंत मित्रांनो मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो यांना जे आहे फार हे याचिकाकर्ते नाहीत. यांची संख्या 350 जवळपास आहे. कमी जास्त यामध्ये होऊ शकते. 350 काहीतरी आकडा आहे. तर अशा उमेदवारांना 16 जानेवारी 2024 पर्यंत जे आहे मुदत देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलवर यापूर्वी दिलेले जे सूचना होते त्यांचे पालन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घ्यावे असे निर्देश किंवा सूचनाच्या माध्यमातून शासनाने इथे उमेदवारांना सूचना दिलेल्या आहे. मित्रांनो आता असे जे उमेदवार असतील तर त्यांनी जे पवित्र पोर्टलची वेबसाईट जे डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जायचं आहे आणि अशा उमेदवारांना जे इथे रजिस्टर हेअर म्हणून नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. इथे रजिस्टर हेअर या ऑप्शनवर त्यांना क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर गेल्यानंतर मित्रांनो त्यांना म्हणजे असे उमेदवारांना त्यांचा रोल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. हे दोन्ही टाकल्यानंतर त्यांचं जे आहे इथे डाटा फेच होणार आहे टेटचा आणि त्यानंतर त्यांना ज्या प्रकारे इतर उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड पूर्ण केला होता 2022च्या टेट दिलेल्या उमेदवारांनी
आणि ही सुविधा जी आहे मित्रांनो याचिकाकर्ते यांच्या पुरताच आहे. इतर उमेदवारांना यामध्ये नोंदणी करता येणार नाही. कारण यापूर्वी शासनाने सर्व उमेदवारांची नोंदणी करून घेतलेली आहे. आता अशा उमेदवारांनी तात्काळ जे आहे कोणताही मित्रांनो वेळ न लावता 16 तारखेच्या आत त्यांचे सेल्फ सर्टिफाईड पूर्ण करून घ्यावे. कारण त्यानंतर जे आहे प्रेफरन्स देण्याची किंवा जाहिरात येण्याची प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो 16 तारीखच यांना देण्यात आलेली आहे. तर ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.